धुमाळ गोलंदाजी ट्रॅकवरती. चला सामन्याला सुरुवात करा विनंती आहे. पहिला बॉल फुल टॉस होता, इनफिल्डच्या वरून उडवला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कमालीचा फटका, फुल टॉस वरती फुल टॉल, चौकार. अप्रतिम फटका पहिल्याच बॉल वरती. खराब बॉल होता त्याला मात्र पनिश केलंय, चौकार अर्जित केलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, इनफिल्डच्या वरून मात्र बॉलला टर्न केलाय, चौकार अर्जित केलाय आणि 4 धावा इथे प्राप्त होतील. कुमार यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकारानं खातं खोललंय, 4 धावा. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 4 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस देखील आक्रमण केलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये, अप्रतिम टायमिंग आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती. कमालीचा फटका आपण पाहिलाय ऑन साइडला, पिकअप शॉट. या बॉलवरती षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. कुमार यांनी दर्जेदार सुरुवात या सामन्यामध्ये केली, आक्रमक सुरुवात पाहायला मिळते कुमार यांच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आपण पाहतोय. अप्रतिम सुरुवात कुमार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 10 धावा धावफलकावरती, गोलंदाजी ट्रॅकवरती रवी आहेत आणि कुमार आक्रमक सुरुवात इथे मात्र करतायत. पुढचा बॉल राईट ऑफ द विकेट, फुलर लेनचा बॉल, बॅटचा एज आणि डायरेक्ट हिट तिथे गरजेची होती. नॉट स्ट्राईक एंडला देखील संधी निर्माण होती. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता महत्वाची गोष्ट असते. 1 धाव प्राप्त होईल, 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 लॉस ऑफ 11 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 11 धावा धावफलकावरती आहेत. रवी धुमाळ. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, कमालीचा फटका आहे, स्क्वेअर कट. बॉलला पाठवलंय पॉइंट बॉन्डरलाईनच्या बाहेर. अप्रतिम फटका आपण पाहिला, ऑन दी अप हा फटका खेळले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, जवळपास वाईड बॉल, वाईड लाईनवरचा बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पहा. आणि तदनंतर कमालीचा फटका आपण पाहिला सफल होत असताना पॉइंट रिजन मध्ये. स्क्वेअर कटचा फटका, 15 धावा धावफलकावरती, 15. अप्रतिम फटका आपण पाहिलाय, 15 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील मिड ऑन रिजन मध्ये धावबाची संधी, डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. डायरेक्ट हिट झाली आहे, फलंदाज धावबाद, विकेट. सन्माननीय सन्माननीय साईनाथजी कांबिरे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कल्याण तालुका शिवसेना प्रमुख ते आहेत आणि त्यांचं आगमन इथे होते. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय साईनाथजी कांबिरे साहेबांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्ले अँड मिस, आणखी एक बॉल डॉट. सन्माननीय साईनाथजी कांबिरे साहेब यांचं आगमन मंचाच्या दिशेने होते. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय साईनाथजी कांबिरे साहेबांची ग्रँड एंट्री आपण पाहतोय मंचाच्या दिशेने. सन्माननीय साईनाथजी कांबिरे साहेब यांचं आगमन मात्र मंचाच्या दिशेने होते. 15 धावा धावफलकावरती, 15 लॉस ऑफ 1 विकेट. जयेश गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत, 15 धावा धावफलकावरती. मठियाई कुंदे संघ पोहोचलाय 15 धाव्यांवरती, 15 लॉस ऑफ 1 विकेट.
अप्रतिम फटका आहे, टायमिंगला जवाब आहे आणि हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार येतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय षटकार येतोय. 6 धावेने धावफलक पुढे जाईल आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. आपण पाहतोय कमालीचा फटका. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. फुलर लेनचा बॉल होता. हा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा षटकार आलाय. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय साईनाथजी कांबेरे साहेबांचं मंचावरती आगमन होते. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर शिवसेना प्रमुख कल्याण तालुका आणि साहेबांचं आगमन मात्र इथे मंचावरती होत आहे. 21 लॉस ऑफ द 1 विकेट. 21 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. 21 लॉस ऑफ द 1 विकेट. षटकाराला षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. निलेश यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 21 धावा धावफलकावरती. 21 समोर खेळलेत पुन्हा एकदा. अप्रतिम फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या दिशेने आलेत. हलकंसं फंबल झालंय आणि 2 धावा तिथे मात्र पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. 23 लॉस ऑफ द 1 विकेट. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आणि खरं तर मुख्य मंचावरती पाहुण्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसभरामध्ये. बॅटचं एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागला. बॅटिंग करणारी टीम. दुसरी विकेट आली आहे. जयेश इथे सफलता मिळवतात. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. त्याला मात्र छेडण्याचा प्रयत्न केला. तिथून स्क्वेअर कट करायचं होतं. शरीरापासून खूप दूर खेळले बॉलला आणि एज लागून आली आहे विकेट. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज विकी मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ द 2 विकेट. ट्वेंटी 23 लॉस ऑफ द 2 विकेट. 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल ऑफस्टमच्या खूप जास्ती बाहेर. वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. 24 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील ड्राईव्ह करतायत. चांगला फटका आहे. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलला रोखतील तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 25 लॉस ऑफ द 2 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील जयेश. एक सफलता या षटकामध्ये ऑलरेडी आली आहे. 10 धावा आतापर्यंत खर्च केला 4 बॉलमध्ये. 25 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल शफल लाईन मध्ये आले होते. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट. 25 धावा धावफलकावरती आहे. 25 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. मठियाई कुंदे संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. कुमार यांनी चांगली बॅटिंग केली आहे. 4 बॉलमध्ये 11 धावा बनवल्यात आतापर्यंत. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल चाललाय. पंचांचा निर्णय बाकी आहे. इट्स अनदर मॅक्सिमम. आणखीन एक षटकार आलाय शेवटच्या बॉलवरती आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. हा बॉल होता. समोर टाकला होता आणि त्याला समोरच उडवलाय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. षटकार. 6 धावा इथे मात्र प्राप्त होतील.
31 धावा धावफलकावरती आहेत. 31 लॉस ऑफ द 2 विकेट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 31 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. अंकरपाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करताय. चला सामना थोडा स्पीडअप करायची विनंती आहे. (31 loss of the 2 wicket after completion of 2 over. सन्माननीय साईनाथजी कांबीरे साहेबांचं आगमन झाले. शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. ते देखील या सामन्यांचा आनंद घेत आहेत. 31 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत आहेत. चला 9 मिनिटांचा अवधी लागलाय. 2 षटकांसाठी थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. गोलंदाजी करणारी टीम. गोलंदाजी ट्रॅकवरती रवी. विकी मैदानावरती आहेत. यावेळेस देखील बॉलला टायमिंग केलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फुल टॉस बॉल होता आणि तिथे मात्र टाइम केलं आणि आली विकेट. सॉफ्ट डिस्मिसल तुम्हाला पाहायला मिळेल. शहरापासून दूर देखील खेळले. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एकच क्षेत्ररक्षक होते आणि सरळ त्यांच्या हातामध्ये या बॉलला पोहोचवलंय. आली विकेट. फलंदाज बाद. विकी बाद होतील. तिसरा धक्का लागला. बॅटिंग करणारी टीम मठियाई कुंदे संघाला. 31 ला 3. तर बॉल डीप होतोय. हेच तिसऱ्या बंधांचं ऑब्झर्वेशन आणि फलंदाजाला बाद घोषित केले. विकेट असणार आहे. फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. (31 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती अथर्व मैदानावरती पोहोचतायत. 31 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. (31 लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेस देखील चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. कुमार आणि अथर्व जोडी मैदानावरती आहेत. बॅटिंगसाठी कुमार सज्ज होतात. 5 बॉलमध्ये 17 धावा कुमार यांनी बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग कुमार यांची पाहायला मिळाली. सध्या स्ट्राईक एंडवरती चांगला फटका आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत 1च धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 6 बॉलमध्ये 18 धावा बनवल्यात कुमार यांनी. 33 लॉस ऑफ 3 विकेट. ऑन साइडला फटका खेळले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट रिजन मध्ये बॉलच्या दिशेने आलेत. 2 धावांचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 35 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला धावा शोधणं गरजेचं आहे. खूप चांगली गोलंदाजी. या हाय स्कोरिंग वेन्यू आहे आणि या मैदानावरती सातत्याने धावा बनताना आपण पाहिल्यात.
आज मात्र पहिल्या सामन्यापासून या मैदानावरती धावा बनल्यात. धावा बनवणं गरजेचं आहे मठ्या इकुंदे संघाला. प्ले अँड मिस, आणखी एक बॉल डॉट. 35 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऍक्शन रिप्ले, पाठीमागच्या बॉलचा राईट आर्म ओव्हर द विकेट शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल आलाय. 35 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 लॉस ऑफ द 3 विकेट. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत बॉलच्या दिशेने. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 37 लॉस ऑफ द 3 विकेट. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा 37 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 37 लॉस ऑफ द 3 विकेट आफ्टर कम्प्लीशन ऑफ 3 ओव्हर. मठिया कुंदे संघ फलंदाजी करतोय. अनकरपाडा संघाने टॉस जिंकलाय. 2 षटकांचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. चला मैदानावरती पाणी घेऊन जायचंय, विनंती आहे. तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला. 37 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम 2 षटकांचा खेळ या पहिल्या डावामध्ये बाकी आहे. 37 लॉस ऑफ 3 विकेट. निलेश गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. झेल टिपतील. आली आहे सफलता, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे मात्र तिथे बाउंड्री लाईनला क्लिअर करू शकले नाहीत. ते चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालाय. आली आणखी एक सफलता. कुमार चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 7 बॉलमध्ये 18 धावा त्याने बनवल्या होत्या आणि ते मात्र बाद झालेत. नवीन फलंदाज विश्वास मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 6 वरती. 37 लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. निलेश मात्र पहिल्या बॉलवरती सफलता इथे अर्जित करतायत. 37 लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू होतोय आणि धाव फलकावरती धावा 37. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला. खराब क्षेत्ररक्षण आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका इथे मात्र बसेल. विश्वास
त्यांचा थोडासा आत्मविश्वास उंचावेल, कारण पहिल्या बॉलवरती हा नशिबाचा चौकार मिळालाय. 41 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये डावाला फिनिशिंग टच देण्याचे प्रयत्न करावे लागतील विश्वास आणि अथर्व या जोडीला. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 लॉस ऑफ द 4 विकेट. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 41 लॉस ऑफ द 4 विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वेल लेफ्ट केला. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी देखील धाव सक्सेसफुली पूर्ण होईल. नो बॉल आणि नो +2 एकूण 3 धावा इथे प्राप्त होतील नो बॉलच्या माध्यमातून. 2 NB एकूण 3 धावा प्राप्त झाल्या. 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 44. बॅटिंगसाठी विश्वास. खराब बॉल होता. पुढचा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटचा बॉल हवेमध्ये आहे. 1 धाव प्राप्त होईल आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. खेळाडू आलेत बॉलच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 2 बॉल अद्याप शिल्लक आहे. निलेश गोलंदाजी ट्रॅकवरती थोडेसे महागडे राहिलेत. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. एक सफलता आपल्या नावावरती केली आहे. 46 बॅटचे एज लागले. थर्डमॅन क्षेत्रामध्ये हा बॉल गेला. एका धावेचा प्रयत्न असणार आहे. आणखी एका धावेचा प्रयत्न झालाय आणि आणखी 1 धाव इथे प्राप्त होईल. एकूण 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा 1 बॉल अद्याप शिल्लक आहे षटकामधला. 4 बॉलमध्ये 9 धावा विश्वास यांनी बनवल्यात. 5 बॉलमध्ये 6 धावा अथर्व यांनी बनवल्यात. 48 लॉस ऑफ द 4 विकेट. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या षटकामधील. यावेळेस देखील चांगला फटका आहे. 1 धाव प्राप्त होईल आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 49. 49 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतो. 49 लॉस ऑफ द 4 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 4th ओव्हर. 5 बॉलमध्ये 10 धावा या ठिकाणी विश्वास यांनी बनवल्यात आणि अथर्व यांनी 5 बॉलमध्ये 6 धावा बनवल्यात. 49 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 49 लॉस ऑफ द 4 विकेट. प्ले अँड मिस. आणखी 1 बॉल डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. 49 लॉस ऑफ द 4 विकेट. लिडिंग एज बॅटचं लागले हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल टिपला जाईल. विश्वास यांची खेळी संपुष्टात आली. आणखी 1 धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 49 लॉस ऑफ द 5 विकेट. 49 धावा धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल लाईन मध्ये आले होते. लिडिंग एज लागला आणि आणखी 1 विकेट. 49 लॉस ऑफ द 5 विकेट. तर आपण पाहतोय आपला हार्डवेअरचे ओनर सन्माननीय चिंतामणजी ठाणके साहेब ज्यांनी झेल पकडलाय आणि या स्पर्धेला मात्र आर्थिक सहकार्य देखील त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले.
त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. 49 लॉस ऑफ दी 5 विकेट. आपलं स्वागत देखील आहे या स्पर्धेमध्ये. ॲक्शन रिप्ले खरं तर लाईव्ह आपण पाहतो इथे. आणखीन एक सफलता, बॅक टू बॅक विकेट. कमालीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅक टू बॅक विकेट आली आहे आणि आता गोलंदाज मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली नेहाल यांच्या माध्यमातून. महाराष्ट्र कबड्डीपट्टू आहेत आणि अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाज नेहाल यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक विकेट आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील गोलंदाज नेहाल. $49 लॉस ऑफ द 6 विकेट. विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का या स्पर्धेमध्ये? ऑलरेडी एक हॅट्रिक पूर्ण झाली आणि दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का हे देखील पाहायचंय. नेहाल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि उत्कृष्ट दर्जाचे कबड्डीपट्टू आहेत. सध्या मात्र क्रिकेट खेळतायत. हवेत बॉल आणि हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा बॉल होता विवेक यांच्यासाठी आणि या डावाला फिनिशिंग टच देतात विवेक. त्यांच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम षटकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळालाय. हा बॉल होता अगदी बॅटच्या खाली आणि तिथे मात्र कमालीचा फटका आपण पाहिलाय. 50 अप झाली बॅटिंग करणारी टीम. मठियाई कुंदे 55 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 55 लॉस ऑफ द 6 विकेट. धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेनचा बॉल तिथे मात्र एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 22. ओके थँक्यू. 22च्या माध्यमातून एक धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 56 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल अद्याप शिल्लक आहे. धावफलकावर धावा 56 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या डावातील अंतिम अधिकृत बॉल बाकी आहे आणि धावफलकावर धावा 56 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल हवेत उंच दर गेला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती अथर्व यांच्या बॅटमधून मॅक्सिमम आलाय आणि एकूण धावफलक जाऊन पोहोचलाय 62 धावा 62 धावा धावफलकावरती आहेत. 62 आणि 63 धावेंचं लक्ष असेल. 63 इज द टार्गेट. 62 बनल्या गेल्यात, 63 बनवायच्यात. मटियाई कुंदे संघाने 62 धावा बनवल्यात आणि 63 धावेंचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेले. 30 बॉलमध्ये या 63 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. 63 इज द टार्गेट. सन्माननीय साईनाथजी कांबेरे साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करतोय. खरं तर कल्याण तालुक्याचे ते शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय साईनाथजी कांबेरे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. या स्पर्धेसाठी त्यांनी आज वेळात वेळ काढला आणि या स्पर्धेला भेट दिली. सन्माननीय साईनाथजी कांबेरे साहेबांचा विशेष सन्मान इथे आपण संपन्न करतोय. सन्माननीय दिनेश मगर सरांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. पहिल्या डावामध्ये 62 धावा बनल्यात. दुसऱ्या डावामध्ये 63 धावांची आवश्यकता असेल अंकरपाडा संघाला आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे ऐकवण्यासाठी धावा डिपेंड होतील. 62 किंवा 63 बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट आमचे जवळचे मित्र सन्माननीय प्रसादजी सवारे सर आपल्यासोबत जोडल्यातील. धन्यवाद.
चला थँक्यू सो मच तुषार शिंदे सर. जाऊयात याही मॅचच्या दिशेने. पहिल्या फेरीतील ही चौथी लढत मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. खरं तर एका बाजूला पाहिलं तर टीम अनखरपाडा टीम आणि मठ्याई कुंदे संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहिलं तर मठ्याई कुंदे संघाने धाबा बनवल्या तब्बल 62 आणि 63 धाबासंख्येचं टार्गेट आता अंकरपाडा संघासमोर आहे. म्हणजे 30 बॉल आणि 63 धावा इथनं बनवायच्या आहेत. आता या धावा इथनं बनल्या जातील का की रोखल्या जातील हे देखील पाहूयात. देऊयात दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा. स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर एकता स्पोर्ट्स गोडसे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आज अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस. आज रफ अँड टफ सामने सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळालेत आणि त्यातून हा देखील सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल का. 30 बॉल मध्ये 63 करायचे आहेत टीम अनकरपाडा संघाला. एकता स्पोर्ट्स गोडसे आयोजित एकता चषक गोडसे 2026 हे पर्व तब्बल 7व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहतो पदार्पण करते. 77 दरवर्षी ही स्पर्धा मात्र आयोजन केली जाते आणि जेव्हा ही स्पर्धा जेव्हा नक्कीच आयोजन करण्याचा विचार असतो तेव्हा संपूर्ण आमची पंचायत समिती व तदनंतर आमचे सर्व देणगीदार नेहमीच आमच्या पाठीचे असतात. सर्वच देणगीदारांचा आणि ग्रामपंचायत मी मनापासून आभार व्यक्त करतो. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे मॅचला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात पहा. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. टीम मठ्याई कुंदे संघ पहिल्या 4 षटकांमध्ये तुम्हाला अगदी पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. जर का जास्त वेळ घेण्यात आला तर शेवटच्या षटकात एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. यस मॅच ऑन गेम ऑन 3 2 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉटचा बॉल आणि त्यावरती अगदी स्क्वेअर कटचा फटका. बॉलला पाठवलं सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती सचिनच्या बॅटमधनं हा पहिला दमदार वार पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती इथून दमदार सुरुवात करत असताना 63 बनवायच्यात. म्हणजे प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर अगदी 13च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. वन्स अगेन पुन्हा एकदा आपण पाहू शकता व्ही शेप मध्ये बॉलला पाठवलंय. आउटफील्ड फास्ट आहे परंतु तिथे खेळाडू पोहोचलेत. शेवटच्या मोमेंट वरती तिथे अगदी खेळाडू वेगाने पोहोचले. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 6 या धावफलकावरती. अगदी पहिला चेंडू पाहिला तर 2 वाजून ठीक 7 मिनिटांना फेकण्यात आला होता. अगदी टाइम देखील या ठिकाणी नोट केलं गेलं. आताचा हा चेंडू गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर अगदी इथून पाहिला तर वळण घेणारा होता परंतु जोरदार अपील जरी झाली. यस इथे शेवटच्या मोमेंटला यस पंचांचा फिंगर अप. आता इथे नक्कीच फलंदाजाला इथून बाद घोषित केले गेले. चला या ठिकाणी विनंती असेल आम्ही फलंदाजांना विनंती करू. चला या ठिकाणी आपण चेक देखील करूयात. चला या ठिकाणी पंचांचा निर्णय या ठिकाणी फलंदाज बाद आहे परंतु तरी देखील आपण या ठिकाणी चेक करूयात. थांबायचं या ठिकाणी आपण टेक्निकल रूम मध्ये आपण चेक करतोय. यस वेट करा. या ठिकाणी चेक केले जात आहे. जो काय निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल याचीही नोंद घ्यायची. कोणत्या संघावरती अन्याय होणार नाहीये याची नोंद घ्यायची. परंतु जो इथून टेक्निकल रूम मधून जो निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल याचीही नोंद दोन्ही संघांनी ठेवायची आहे.
येस नॉट आउट या ठिकाणी आहेत. नॉट आउट म्हणजेच संपर्कच नाहीये. अगदी इथून मी तर म्हणेन जबल जबल गॅप दिसते या ठिकाणी. या ठिकाणी नॉट आउट आहेत. येस चेक केलंय. तुम्हाला कोणाला बघायचं असेल या आपण. चला मॅच स्टार्ट करायची या ठिकाणी. नॉट आउट आहेत बॅटर. अगदी गॅप आहे या ठिकाणी. चला मॅच ऑन करायचं आहे. चला मॅच ऑन या ठिकाणी. 3 चेंडू कंप्लीट झाले. 3 बॉल मागे मात्र 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी या ठिकाणी सध्या तरी मी तर म्हणेन टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे वापर केला गेला. खरं तर संपूर्ण क्रेडिट मी तर म्हणेन NB लाईव्ह यांना जातोय. कारण की अगदी अगदी स्लोमध्ये या ठिकाणी पाहिलं गेलं. दोन्ही अँगलमध्ये या ठिकाणी पाहिलं गेलं. जबल गॅप या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि नक्कीच या ठिकाणी NB लाईव्ह यांचं पुन्हा एकदा आम्ही कौतुक करू. मॅच ऑन, गेम ऑन. 6 धावा बनल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज राज शेलार बॉलिंग मार्कवरती. ऑन साईडला हलक्या हातानं अगदी बॉलला ड्राईव्ह केले गेलं. डीपमध्ये स्क्वेअर केला. खेळाडू उपस्थित आहेत परंतु या बॉलवरती अगदी एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 7 या धावफलकावरती. 63 धावसंख्येचं टार्गेट आहे या ठिकाणी. आणि अगदी पाहिलं तर आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा बनल्या गेल्या. म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मेंटेन ठेवायचा. इथे फटका बसला. जेलची संधी. शॉर्ट कव्हरला खेळाडू. यस
आता या ठिकाणी मात्र झेल कॅरी केला जातोय आणि इथनं हा पहिल्या विकेटचा पतन 7 या धावफलकावरती अंकरपाडा संघाला हा लागतोय पहिला धक्का. फलंदाज सलामीवीर बॅटर रवी मैदानाच्या बाहेर. मॅच ऑन या ठिकाणी महत्वाचा पहिला विकेट मित्र म्हणून गोलंदाज राज शेलारनं निर्माण करून दिलाय. नवीन बॅटर ऑन साइडला गेल्या फटका खेळला परंतु फटका फसलाय. सरळ रेषेमध्ये खेळाडू तैनात परंतु अगदी या ठिकाणी जजमेंट करता आलं नाहीये आणि बॉल अगदी सरळ साइड स्क्रीन समोर बाउंड्रीच्या बाहेर. यस, इट इज अ मॅक्सिमम बिग हिट षटकार. अगदी सुरुवातीच्या चेंडूवरती भरपूर चांगली गोलंदाजी झाली परंतु शेवटचा बॉल अगदी समोर स्लॉट मध्ये होता आणि तिथे मात्र 6 धावा मात्र मिळाल्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजे 13 धावा. म्हणजे आता इथून पुन्हा एकदा समीकरण बदलत असताना येणारे 24 बॉल आणि 50 धावा इथून अजूनही कंप्लीट करायच्या आहेत. 24 मध्ये 50 केल्या जातील का हे देखील पाहूयात. सध्या तरी जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मेंटेन ठेवलाय. 13च्या सरासरी आतापर्यंत धावा बनल्या गेल्यात. चला मॅच स्टार्ट करायची आहे. मॅच ऑन. षटक क्रमांक 2 P2 हे षटक. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज प्रथमेश यांना आपण पाहतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला हा सामना अगदी या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका बाजूला अंकरपाडा टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम अगदी मठ्याई कुंदे संघ आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर नामांकित संघ आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली लढत हे दोन्ही संघ एकमेकांना देत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी 13 धावा देखील बनल्या गेल्या परंतु विकेट देखील येताना पाहायला मिळाले. डॉट बॉल देखील पाहिले परंतु तदनंतर धाबा देखील शेवटच्या चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 13 धाबा धाव फलकावरती आहेत. आता इथनं समीकरण पाहिला तर 24 बॉलमध्ये 50 धावा कंप्लीट करायच्या. आता या धावा इथनं बनल्या जातील का की पुन्हा एकदा गोलंदाज इथनं कमबॅक करतील हे देखील पाहूयात. मॅच ऑन. गोलंदाज प्रथमेश पहिलाच बॉल फुलले. झेलची संधी स्क्वेअर लेगला. काय अप्रतिम जजमेंट. कठीण झेल होता परंतु तदनंतर अगदी सोप्या रीतीने या ठिकाणी कॅच कंप्लीट केली. अगदी तिथे खेळाडू पाहिलं तर मी तर म्हणेन अथर्व होते आणि अथर्वनं काय अप्रतिम जजमेंट केलं. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहूयात. लाजबाब कॅच. अगदी रनिंग कॅच कधी मी तर म्हणेन कठीण असते आणि अगदी जेव्हा चेंडू डीप होत होता अगदी मोक्याच्या क्षणावरती इथे मी तर म्हणेन हा या ठिकाणी गॅदर केला गेला. अगदी अशा प्रकारे कॅचेस अगदी पकडल्या जात नाहीये तर अगदी हातावरती हा कॅच मात्र चिपकल्या जातात आणि सध्या तरी हा मोठा धक्का लागेल टीम अंकरपाडा संघाला. फलंदाज सचिन मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश 4थ्या क्रमांकावरती उतरलेत. आता संघ सध्या तरी अडचणीमध्ये सापडला की काय परंतु इथून देखील धावा बनवावा लागतील. इथे फुलटॉस बॉल. पहिलाच बॉल खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी गणेश आपल्या नावाचा परिचय देत असताना समोरच्या टीमला पहिल्याच बॉलवरती हा दमदार स्ट्रोक वजनदार हा फटका बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. सहा धावा मिळतील. चला चेंडू पुरवायचे आहेत मैदानाच्या. चला द्या चेंडू द्यायचे आहेत.
मॅच ऑन या ठिकाणी अगदी फुलटॉस बॉलवरती मात्र षटकार अंकित केला गेला. गणेश यांच्या बॅटमधून षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 या धावफलकावरती. अगदी दुसऱ्या बाजूने पाहिलं तर धावा देखील येतात परंतु विकेट देखील येताना पाहायला मिळत आहेत. सध्या तरी अप अँड डाऊन आणि चढाव उतार या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ रेन बॉल अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु इथे फटका फसलाय. पुन्हा एकदा कॅच, यस पुन्हा एकदा विकेट. आणि खरं तर गणेशनं षटकार ठोकून आशा पल्लवित केल्या होत्या परंतु तदनंतर विकेट आणि आता पुन्हा एकदा संघ थोडासा अडचणीमध्ये. विकेटचा पतन हा तिसरा धक्का अंकरपाडा संघाला. फलंदाज गणेश बॅक टू द पॅव्हेलियन. मॅच ऑन. अगदी गोलंदाज प्रथमेशने आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी केली 3 बॉलमध्ये. कारण की पहिल्याच बॉलवरती महत्त्वाचा फलंदाजाला बाद केलं. तदनंतर 6 धावा आल्या होत्या परंतु पुन्हा लगेच पलटवार देखील इथून केला जातोय. नवीन बॅट्समन नेहाल 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये उतरले परंतु धावा जमा करायच्या आहेत आपल्या टीमसाठी. इथे गुडलेन स्पॉटचा बॉल पुन्हा एकदा ऑनसेटला खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु इथे हा डॉट बॉल. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा नेहमीच गोलंदाजांचा आत्मविश्वास हा उंचावला जातोय. आणि अगदी खेळत असताना प्रत्येक खेळामध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स असणं फार महत्त्वाचं. अगदी सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. फार महत्त्वाचा हा आत्मविश्वास असतो. पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकता बॉलला उठवले परंतु बॉल अगदी जाईल एक्स्ट्रा कव्हरमध्ये. तिथे खेळाडू पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी पुन्हा 2 धावा एकपडल्या जातात. अगदी सिंगल डबल आल्या तरी देखील हा सामना मित्रमंडळी इथून चालू शकतो. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाऊ शकतो. इथून धावा येणं महत्त्वाचं आहे. धावा कशा येऊ द्यात टीम अंकरपाडा संघासाठी. पाहिलं तर जबल अगदी टॉप ऑर्डरचे ते 3 खेळाडू होते अगदी बाद झाले. आता संपूर्ण जबाबदारी नेहाल आणि दयानंद यांच्यावरती आहे. 21 धावा धावफलकावरती. ऑन साईडला हुक केलाय. हा देखील फटका चांगला आहे. धावा येत आहेत, धावा बनल्या पाहिजे, धावा बनतायत. मैदानाच्या आतमध्ये नेहाल त्याच्याही बॅटमध्ये धावा येतात. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 4 धावा चौकार. षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 25 या धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण इथे पाहायला मिळत आहे. 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. सध्या तरी रिक्वायर्ड रन रेट इथून मेंटेन ठेवला जातोय. 12.5 सरासरीने इथून धावा बनल्या जातात परंतु अजूनही त्याच गतीने त्याच रिक्वायर्ड रन रेटनं जर का धावा आल्या तर सामना अंकरपाडा आपल्या बाजूने करू शकतो. सध्या तरी दोन्ही फलंदाज आणि आता ते दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण जबाबदारी सध्या आपल्या खांद्यावरती घेत असताना दोन्ही जर हे खेळाडू शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबले ना तर नक्कीच हा सामना अंकरपाडा संघ आपल्या बाजूने करू शकतो. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा राज. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. टीम मठ्याई कोणते संघ येस मॅच ऑन. षटक क्रमांक 3 राज शेलारांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल समोर होता, उंची जास्त, अंतर पाहावं लागेल. यस अंतर देखील गाठलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती इथून धमाका. अगदी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा दयानंद आले होते पहिल्याच बॉलवरती षटकार सरळ लगावला होता आणि पुन्हा स्ट्राईक मिळाली. पुन्हा एकदा या ठिकाणी 6 धावा पाहायला मिळतात. सध्या तरी भव्य स्वागत या षटकात सध्या केले जात आहे गोलंदाज राज शेलार यांचा. 6 धावा मिळतील. या 6 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 31 धावा. आता उर्वरित 17 चेंडू आणि 32 करायचे आहेत. इथून अर्धा रस्ता पार केलाय 13 चेंडू मध्ये परंतु अजूनही 17 चेंडू मध्ये आता अर्धा रस्ता पार करायचा आहे. अर्थातच 17 मध्ये 32 ची आवश्यकता.
हा देखील फटका अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका वॉट अ शॉट आणि हा देखील बॉल जाईल सरळ डीप कव्हर मध्ये बाउंड्री लाईनच्या पार 4 धाबा. सध्या तरी धमाकेदार फलंदाजी इथे पाहायला मिळते. अग्रेसिव्ह शॉट पहिलाच बॉल ऑन साईडला मात्र 6 धाबा व दुसरा चेंडू आपण पाहिला तर अगदी ऑफ साईडला कव्हर्स मध्ये मात्र 4 धाबा वसूल केल्या जातात. दयानंद यांच्या बॅटमधून मात्र चांगला धाबा यायला सुरुवात झाली आहे. चौकाराच्या मदतीने 35 धाबा बनल्या गेल्या. सध्या तरी अशाच रीतीने बॅटिंग झाली तर नक्कीच अंकरपाडा संघ हा सामना आपल्या बाजूने करू शकतो. चांगली बॅटिंग मॅच ऑन. पुन्हा एकदा राज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. इथे हा फटका कव्हर्स मध्ये फसलाय. डीप मध्ये खेळाडू अगदी मागील चेंडूवरती याच क्षेत्रात खेळाडू नव्हता परंतु आता तिथे खेळाडू लावलाय. ट्रॅप रचलं गेलं होतं आणि त्या जाळ्यात मी तुम्हाला अटकत असताना फलंदाज दयानंद आणखीन एक विकेटचं पतन. अगदी मॅच पुन्हा एकदा मी तर म्हणेन कलाटने घेत असताना महत्वाचा विकेट अर्थात ज्या मॅच मध्ये दयानंद होता आणि दयानंदला अगदी या ठिकाणी मी तर म्हणेन बाद केलं गेलं. राजनं पुन्हा एकदा पलटवार केलाय. अगदी राजचा विचार केला तर राज हा सातत्याने विकेट टेकर गोलंदाज आहे. मॅच ऑन स्ट्राईक वरती चिंतामण. इथे देखील फटका फसलाय जेलची संधी परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरी ही धाव इथनं सहजासहजी कंप्लीट केली जाते. अगदी इथून सिंगल डबल जरी धावा आल्या तरी देखील हा सामना मित्र म्हणून अंकरपाडा संघ आपल्या बाजूने करू शकतो. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 37. 37 धावा अजूनही 26 बनवायच्या उर्वरित 14 चेंडू मध्ये. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला केचर मारण्याचा प्रयत्न परंतु इथे हा निर्धाव चेंडू होतोय. डॉट बॉल प्रत्येकी डॉट बॉल जर का या ठिकाणी आले तर नक्कीच मित्र म्हणेन हा सामना अगदी मोठ्या कोणत्या संघाच्या बाजूने जाऊ शकतो. जर का प्रत्येकी मोठा फटका आला तर पुन्हा एकदा अंकरपाडा संघ इथून या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी पुन्हा एकदा इथून हा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक क्रमांक 30 कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 37. 47 धावा बनल्या गेल्यात. अगदी खूप चांगला इथून कॅमेरा वर्क केला जातोय. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू आहे. NB लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे कव्हर केली जाते. स्पर्धा आपण पाहिली तर एकता स्पोर्ट गोडसे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा एकता चषक 2026 हे पर्व अगदी 7व्या पर्वातली ही स्पर्धा. आज अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस. आज एकापेक्षा एक सरस सामने मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अगदी सुरुवातीला 3 षटकांमध्ये अंकरपाडा संघाने चांगला धावा बनवल्या परंतु आता शेवटच्या 2 षटकांमध्ये आता सातत्याने मैदानामध्ये कंट्रोल फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता 26 धावा करायच्या. 26 बनल्या जातील का हे देखील पाहूयात. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. मॅच ऑन. षटक क्रमांक 4 गोलंदाज निखिल बॉलिंग मार्क वरती. यॉर्कर लेनचा चेंडू अगदी बॅकफुट येत असताना मात्र अगदी ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित परंतु याही बॉलवरती एक सिंगल एकवडली जाते. सध्या तरी निहाल मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली साथ देतोय. चांगला धावा तो जमा करतोय. निहाल आणि चिंतामण आता दोघांवरती संपूर्ण जबाबदारी या मॅचची. 38 बनल्या गेल्यात. अजूनही 25 बनवायच्या आहेत. हे टर्निंग पॉईंट षटक आहे. या षटकात अगदी मागील 3 दिवसांनी आपण पाहिलात जेव्हा जेव्हा सेकंड लास्ट ओव्हर मध्ये जेव्हा धावा येतात जेव्हा विकेट येतात जेव्हा डॉट येतात तिथे हा सामना पलटतो. परंतु या षटकात आता धावा येतात. चिंतामणच्या बॅट मधून फ्लिक शॉट अगदी बॉलला पाठवलाय सरळ रेषेमध्ये ऑन साइडला 6 धावांसाठी हा षटकार येतोय. सध्या तरी चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. टीम अंकरपाडा संघाच्या माध्यमातून अगदी सलामीचे फलंदाज इथे बाद झाले परंतु तदनंतर संपूर्ण जबाबदारी मात्र प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी जबाबदारी मी तुम्हाला स्वीकारली आहे.
अगदी या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सचिन नंतर विचार केला तर दयानंद, तदनंतर गणेश आणि निहाल आणि सध्या तरी चिंतामण या सर्वच खेळाडूंनी सध्या तरी एकी दाखवली आहे. अगदी स्पर्धेचा देखील टायटल तेच आहे एकता चषक 2026. अगदी एकीचा बल या ठिकाणी पाहायला मिळतंय. 44 धावा बनल्या गेल्यात. आता उर्वरित समीकरण 10 चेंडूमध्ये अजूनही 19 बनवायचे आहेत. हा षटक दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा. आतापर्यंत या षटकात चांगल्या धावा आल्यात. अर्थात 2 बॉल मागे मात्र 7 धावा इथून मात्र जमा केल्या गेल्यात. उर्वरित अजूनही 4 चेंडू आहेत. जर का या 4ही चेंडूवरती धावा एकवटल्या गेल्या तर सामना पुन्हा एकदा अंकरपडा संघाच्या बाजूने होऊ शकतो. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चित गोष्टींना भरलेला खेळ आहे. या खेळात कधी काय होईल हे सांगणं फार कठीण. परंतु इथे गुडलेन स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ मात्र अगदी सबमरीन डिलिव्हरी ऍक्शन रिप्ले आपण पाहूया स्क्रीनवरती. अगदी उचली मात्र फार कमी मिळाले आणि अगदी आतमध्ये येणारा चेंडू डॉट बॉल. सध्या तरी निखिल इथनं कमबॅक करतो याही षटकात. सरळ बॅट ऑन साइडला ड्राईव्ह केले जाते. अगदी ऑन ड्राईव्हचा हा फटका इथे देखील एक धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगल वरती सध्या तरी समाधान मानावं लागत आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 45 धावा. तब्बल 63 धावा इथनं चेस करायच्या आहेत. आतापर्यंत समीकरणाचा विचार केला तर उर्वरित 8 बॉल आणि 18ची गरज. ऑन साइडला उडवलाय महत्वाच्या क्षणावरती आलेला हा दमदार वजनदार आणि पॉवरफुल फटका व सीमा पार नेहालच्या बॅट मधून षटकार. मॅच पुन्हा एकदा इथून सध्या तरी रंग बदलत असताना अगदी अप अँड डाऊन सातत्याने पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला असं वाटलं होतं की मठ्ठी आई कोणते संघ हा सामना आपल्या बाजूने करतोय की काय, परंतु तदनंतर इथे प्रत्येकी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करतायत. वन सेकंड ऑन सेटला उडवलाय परंतु मिस्टामिंग स्ट्रोक. अगदी बॉल जाईल सरळ नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव तर कंप्लीट आणि पाहता पाहता इथे दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सामना पुन्हा एकदा रोमांचक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रफ अँड टफ सामना होत आहे. आता उर्वरित शेवटचा एक षटक आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 बनल्या गेल्यात. आता 6 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. चला पाण्याची मागणी होती, चला लगेच विनंती असेल जायचं आहे. सहा बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. 53 धावा बनल्या गेल्यात. 63 धावसंख्येचा टार्गेट आहे आतापर्यंत. अगदी सुरळीत सर्व काही मी तर म्हणेन अंकरपाडा संघानं इथे सर्व काही धावा चांगल्या प्रकारे जमा केल्या. अगदी एका बाजूने पाहिलं तर विकेट देखील येत राहिले परंतु तदनंतर सातत्याने धावा देखील जमा झाल्या. अगदी या मॅचचा विचार केला तर या मॅचमध्ये सुरुवातीला आपण पाहिलं तर सचिन यांनी चांगली सुरुवात केली. रन मशीन ऑफ अंकरपाडा त्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या. तदनंतर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये रवी सध्या तरी स्वस्तात बाद झाले परंतु तदनंतर दयानंद आणि गणेश या दोघांनी चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली व तदनंतर गणेश आणि खरं तर नेहाल यांनी देखील चांगल्या धावा जमा केल्या आणि तदनंतर संपूर्ण जबाबदारी आता चिंतामण यांच्यावरती देखील पाहायला मिळते. चिंतामण आणि नेहाल या दोघांनी आतापर्यंत हा डाव सांभाळलाय. आता उर्वरित समीकरण येणारे 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. चला कुंदे संघ आता इथून अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये आणि विनंती असेल आपण स्पीडअप करायचा आहे. 6 बॉल मध्ये 10 करायच्या आहेत. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. जर का सुरुवातीच्या 3 बॉलवरती जर का धावा आल्या तर अंकरपाडा संघ मॅच मध्ये बनू शकतो. जर का डॉट बॉल आले तर कुंदे संघ इथून पुन्हा पलटवार करू शकतोय. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
चला अधिकचा वेळ खर्च करू नका, मी विनंती करेन कोणती टीम. चला आज अंतिम दिवस आहे, फायनल डे. चला आपटी संघ आपण देखील तयार राहायचं आहे. चला स्पीडअप करायचा आहे. आम्ही दोन्ही संघाला विनंती करू, चला टीम अनखडपडा आणि कोणते संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. येणारे 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. मॅच आता पुन्हा एकदा इथून कोणत्या बाजूने जाईल हे देखील पाहूयात. शेवटचे षटक, निर्णायक षटक अगदी बंद लिफाफ्यात मी म्हणेन या मॅचचा रिझल्ट आहे. परंतु या मॅचमध्ये जो जास्त मेहनत घेईल तो नक्कीच जिंकू शकेल. मॅच ऑन. नशीबही आपल्यासमोर हरायला तयार असतो, फक्त आपली मानसिकता हे जिंकण्याची पाहिजे. आणि दोन्ही संघ सध्या तरी जिंकण्याच्या मानसिकतेनं सध्या मॅच खेळतायत. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांना चांगली मी तर म्हणेन टक्कर देत आहेत. शेवटचं षटक गोलंदाज अथर्व. गुडलेन स्पॉटचा बॉल, इथे फाईन लेगला खेळाडू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथनं जरूर झाला होता. अगदी इथून पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल पाहायला मिळते. अगदी फाईन लेगच्या खेळाडूचं मी खरं तर कौतुक करेन. बॉल इथे स्टॉप केलं गेलं, भरपूर चांगली फिल्डिंग, परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 54 धावा. 5 बॉलमध्ये आता 9 करायच्या आहेत. प्रत्येक बॉलवरती धावा येणं फार महत्त्वाचं राहील. दोन्ही संघ सध्या चांगली लढत देत आहेत. 5 बॉल आणि 9ची गरज. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय. विशेप मध्ये लॉंगॉनला खेळाडू आहेत. टिपला जाईल झेल, संपलाय फलंदाज नेहालचा खेळ. अजून एक धक्का टीम अनकरपडा संघाला. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती नयन. अगदी आता संपूर्ण जबाबदारी नयन आणि चिंतामण या 2 खेळाडूंवरती आहे. 4 बॉलमध्ये 9 करायच्या आहेत. प्रत्येकी बॉलवरती धावा जमा करायच्या आहेत. इथे जर का सातत्याने मोठे फटके आले तर सामना अनकरपडा संघाच्या बाजूने जाऊ शकतो. मॅच अप्रतिम पाहायला मिळते, रफ अँड टफ सामना. आज प्रत्येक मॅच एकापेक्षा एक सरस राहिली आहे. पुन्हा एकदा फायनलला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे धाब घेण्याचा प्रयत्न. अगदी फायनलचा खेळाडू सध्या तरी स्वतःला थांबवतोय, कोणत्याही प्रकारची काही गडबडी करत नाहीये. इथे देखील मात्र एक धाव मिळेल. यस पंच बॅट कट लेग बाईस. यस लेग बाईसच्या माध्यमातून इथून ही एक धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 55 या धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण शेवटचे 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. असं वाटलं होतं की अंकरपाडा संघ हा सामना आपल्या बाजूने करेल, परंतु तदनंतर गोलंदाज अथर्वनं या मॅच मध्ये रंग भरलेत. सुरुवातीला डॉट बॉल आले, तदनंतर विकेट देखील पाहायला मिळाला. आता 3 बॉल आणि 8 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघ इथे हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघांना जिंकायचं आहे, परंतु जिंकणार एकच संघ. जो जास्त मेहनत घेईल तो नक्कीच जिंकेल. निमित्त एकच, एकता स्पोर्ट्स गोडसे संघ आयोजित एकता चषक 2026. चला मॅच ऑन. जास्त वेळ घेऊ नका. 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज अथर्व बॉलिंग मार्क मध्ये तयार. ऑन साइडला उडवला, इथे देखील फटका फसला. लॉंगाला खेळाडू आहेत, परंतु इथे कॅच ड्रॉप. ही कॅच आहे की मॅच, मात्र येणारा वेळ आणि काल मात्र सांगून जाईल. कॅच इजी होती, कॅच पकडणं फार महत्वाचं होतं, परंतु इथे कॅच ड्रॉप आणि इथनं पुन्हा एकदा चिंतामण यांना संधी मिळाली आहे. आता सामना येऊन पोहोचलाय. येणारे 2 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. कॅच किती इम्पॉर्टंट होती आता त्याचा येणारा काळ आणि वेळ मात्र नक्कीच सांगून जाईल टीम कुंदे संघाला. परंतु या मॅच मध्ये चिंतामणला मिळालेली ही संधीचं सोनं करेल का हे देखील पाहूया. जेव्हा एखाद्या खेळाडूला एखाद्या व्यक्तीला जेव्हा संधी मिळते ना, तेव्हा तो सातत्याने अग्रेसिव्ह होतो
आता या मॅच मध्ये काय घडेल. ऑनसाइड करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू सरळ पॅड वरती आहे. या ठिकाणी रनआउटच्या मात्र नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज नयन मात्र धाव चित होत आहेत. फलंदाज बाद. शेवटचा एक बॉल आणि आता 6 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. आज जबरजबल असे 2 सामने रंगले गेलेत जिथे एक बॉल मध्ये 5 गरज असताना तिथे षटकार आला होता आणि आता इथे एक बॉल मध्ये 6 पाहिजेत. इथे षटकार येईल का टीम अनकरपाडा संघासाठी हे देखील पाहूयात. परंतु दुसऱ्या बाजूला अथर्वचंही कौतुक करायला पाहिजे जिथे 6 बॉल मध्ये 10 धाबा रोखायच्या होत्या. आतापर्यंत 5 बॉल मध्ये अवघ्या त्यानं 3 धाबा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी मी तर म्हणेन अथर्व यांच्या माध्यमातून. शेवटचा एक बॉल आणि 6ची गरज. सध्या तरी चिंतामणनं देखील संघर्ष केलाय, अथर्वनेही संघर्ष केलाय. दोघांची मेहनत चांगली पाहायला मिळते. जर काही ठिकाणी षटकार आला तर आमचे मान्यवर साईनाथ दादा कांबेरे यांच्या माध्यमातून जर का षटकार आला तर रोख रक्कम 1000 रुपये दिले जातील. पारितोषिक या ठिकाणी लावले गेलं. रफ अँड टफ सामना, पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक बॉल 6ची गरज. चिंतामणने देखील मेहनत घेतली आहे, अथर्वने देखील मेहनत घेतली आहे. परंतु इथून आता कोणता खेळाडू जिंकणार, कोणता संघ जिंकणार, हु विल विन द मॅच, हु विल विन द विनर. एक बॉल 6ची गरज. आणि या ठिकाणी अगदी समोर चेंडू होता ऑनसाइड